लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील तळणी मंडळात येथे ढगफुटीसारखा मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस, हळद आदी शेती पिकांसह शेतजमिनी अक्षरशः खरडून गेल्या। वळणे फुटली तर अनेक शेतकऱ्यांच्या विहिरींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। शेतकरी या पावसामुळे पुरता हवालदिल झाला आहे। या घटनेची गंभीरता लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आणि परतूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बबनराव लोणीकर यांनी महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसह प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधला। राज्य शासन तुमच्या पाठीशी उभे असल्याचे सांगत बळीराजाला धीर देत नुकसान भरपाईसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन या नुकसानीसंदर्भात शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्याचा प्रयत्न करणार। शेती पिकांचे झालेले नुकसान सर्वांच्या डोळ्यासमोर आहे। शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, त्यामुळे नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याबाबत जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार या सर्वांना मंठा परतूर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टी संदर्भात तातडीने पाहणी करून पंचनामे करण्याचे आदेश दिले। शेतकऱ्यांना या नुकसानीतून सावरण्यासाठी शासन स्तरावर आम्ही प्रयत्नशील असून ही सर्व परिस्थिती शासनाच्याही निदर्शनास आणून देत असल्याचे यावेळी लोणीकर यांनी सांगितले। यावेळी मंठा तहसीलदार कल्याण काळदाते, तालुका कृषी अधिकारी वाघमोडे यांच्यासह प्रशासनातील नायब तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, ग्रामसेवक, तलाठी याबरोबरच मंठा भाजपा तालुका अध्यक्ष नितीन राठोड, तालुका उपाध्यक्ष शरद पाटील, नितीन सरकटे, रामकिसन बोडके, माऊली सरकटे, भगवान देशमुख, रवी पाटील तसेच परिसरातील शेतकरी उपस्थित होते। मंठा तालुक्यातल्या तळणी मंडळामध्ये 147 मिली पाऊस झालेला आहे। सर्वत्र या गावाला 2 नद्या असल्यामुळे दोन्ही बाजूनं शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान झालेलं आहे। कोणाचं ड्रीप वाहून गेलेलं आहे, कोणाचं मोटारी वाहून गेलेले आहेत, पाईपलाईन वाहून गेलेले आहेत। शेतकऱ्यांचं हातोनात नुकसान झालेलं आहे। 65 मिली पाऊस पडला तर केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या निकषामध्ये अतिवृष्टी होती। इथं तर 147 मिली पाऊस आहे, त्यामुळं तळणी मंडळामध्ये ढगफुटी सारखा प्रकार झालेला आहे। शेतकरी हवालदिल झालेला आहे, पिकं गेलेले आहेत, त्यांच्या मोटारी किंवा साहित्य वाहून गेलेलं आहे। तहसीलदार आहेत, BDO आहेत, मंडळाधिकारी आहेत, तलाठी आहेत, ग्रामसेवक आहेत, कृषी सहाय्यक आहेत। संपूर्ण प्रशासनाला आम्ही सूचना दिलेल्या आहेत। सकाळी 8 वाजता मी जिल्हाधिकाऱ्यांना फोन केला, मी RDCंना फोन केला, ते आपत्ती व्यवस्थापनचे प्रमुख असतात। तहसीलदारांना सकाळी 8 वाजता फोन केला, SDO आमचे रोडगे साहेबांना फोन केला आणि प्रशासनातले सगळे अधिकारी आणि सर्व लोकप्रतिनिधी इथं आहेत। आता तळणी मंडळात सगळे गावं या निकषात बसतात, कारण पाऊस मोजलेला आहे तो तळणीला। त्यामुळं या मंडळातल्या सगळ्या गावात जेवढं नुकसान झालं असेल, मग पूर्णा नदी असेल, दुधना नदी असेल, गोदावरी नदी असेल, छोटे ओढे असतील, नाल्या असतील, सगळीकडे जिथं नुकसान झालंय तिथं ही मदत देण्याच्या संदर्भात प्रशासनाला सूचना दिल्या। उद्या जिल्हाधिकारी आहेत, RDC आहेत, यांना प्रत्यक्ष मी भेटणार आहे, त्यांना पत्र देणार आहे। राज्याचे माननीय मुख्यमंत्री महोदयांना पत्र देणार आहे, त्यांच्याशी बोलणार आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्याशी बोलणार आहे। आणि आता प्रथमदर्शनी तळणी मंडळामध्ये 147 मिली पाऊस आहे। परतूर मंडळामध्ये आज माझा दौरा झाला, सातवाना सर्कलला, या मंडळामध्ये 100 मिली पाऊस पडलेला आहे आणि आष्टी मंडळामध्ये 109 मिली पाऊस पडलेला आहे। बाकीच्या ठिकाणचा दौरा बाकी आहे। जशी माहिती येईल तशी सगळी माहिती घेऊ आणि मतदारसंघातल्या एकूण एक शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी शासन दरबारी बोलत राहू, अधिवेशनात प्रश्न मांडू आणि शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करू। प्रशासनाला सूचना आहेत की खरोखर ज्यांचं नुकसान झालं त्या सगळ्या लोकांना मदत द्या आणि आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांना, सर्व पक्षातल्या नेत्यांना मी विनंती करतो की जिथं नुकसान झालं तिथं आग्रह करा, जरूर 100% करा, कोणावरही अन्याय होऊ नये, पण जिथं नुकसान झालं नाही तिथं प्रशासनाला सहकार्य करा। अशा प्रकारच्या आपल्याला सगळ्यांना सूचना आहेत, कारण त्यांनाही काम करताना आपल्या सर्वांच्या सहकार्याची, मदतीची गरज असते। आपण सर्वांनी सहकार्य केलं तर नुकसान झालेल्या सगळ्या लोकांना मदत मिळेल, त्याच्यात कुठलीही अडचण येणार नाही। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्रासाठी जालना प्रतिनिधी बाळू गायकवाड।